डाळिंबाचे दर हे पण कमी नाहीयेत. हां. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, की 70 रुपयांनी तुम्ही माल देताय. हां. एका एकरामध्ये मी सांगतो 14 आणि 15 टन सोडा 10 टन निघेल, हं. 7 लाख रुपये. हं. क्रॉप कव्हरचा जर खर्च 3 वर्षात डिवाइड केला, हं. तर तुमचा 3 लाखाच्या आतमध्ये खर्च ठेवा. 3 लाख खर्चात गेले 4 लाख रुपये तुम्हाला निव्वळ नफा राहतो एका एकरामध्ये. पहिल्या दिवशी शपथ घ्या, की माझं ड्रिपचं पाणी खोडामध्ये जाणार नाहीये. ड्रिपचं पाणी जर तुमचं खोडात गेलं, तर तुम्ही कितीही औषधं सोडा आणि काही करा, मग रोग येणार आहे. मग रोगाला लागवड एक तर रोप घेताना काळजी घ्या. मरच्या नर्सरीतून आणू नका. गुटी आणा, त्याचे रोप तुमच्या शेतात तयार करा. नाही तर मग त्या पिशवीतच नेमॅटोड आपल्या इथे येतो किंवा फ्युजारियम बुरशी तिथून येते. गोष्टींनी झाडावर स्ट्रेस येतो, त्या गोष्टी करू नका. ज्या गोष्टींनी स्ट्रेस घालवला जातो त्या गोष्टी त्याला द्या. चांगलं न्यूट्रिशन असेल किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटचे आता अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंटचे चांगले प्रोडक्ट बाजारात आहे, त्याचा वापर करा. जमिनीतून आणि वरून तेलकटला घाबरायचं कारण नाहीये. दर्शको नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण महाराष्ट्र माझावरती सातत्यानं शेतकऱ्यांना अगदी कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न मिळावं या हेतूने सातत्याने वेगवेगळ्या क्रॉपमध्ये जाऊन व्हिडिओ बनवतोय. आपलं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं क्रॉप म्हणजे आपण डाळिंबीमध्ये मोठ्या प्रमाणावरती काम करतोय. आता सध्याला माझ्यासोबत डाळिंबीमध्ये जास्त म्हणजे महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण भारतभर ओळखले जाणारे डाळिंब रत्न बीटी गोरे साहेब आपल्या सोबत आहेत. आपण ह्याच्या आधी देखील यांची मुलाखत केली होती. आता थोडी सविस्तर यांच्यासोबत आपण त्या ठिकाणी बोलणार आहे. साहेब तुमचं मनापासून स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न आहे की महेश सरांच्या ताब्यामध्ये किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्लॉट आहे. काय वाटतं प्लॉट बघितल्यानंतर? अप्रतिम. अप्रतिम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की सुधाकर भाऊ जे आहेत त्यांनी उभारी घेतली. कारण आता जेव्हा आम्ही त्यांच्या घरात कॉफी घेत होतो, तेव्हा ते जे बोलत होते, 30 वर्ष बाग होती गणेशची, त्याच्या बाजूला भगवा लावला आणि 2 वर्ष पूर्ण तेलातनं ती बाग गेली. पैसे जेवढे होते तेवढे खर्च झाले आणि नंतर सगळीच्या सगळी गणेश सहित सगळं उपटून टाकलं. थोडं थांबलो आणि त्यांचे माऊस भाऊ ना, माऊस पुतणे, त्यांनी लावली. त्यांना महेश सरांनी कन्सल्टन्सी दिली. त्यांची प्लॉट चांगले आले. मग मला वाटलं की आता महेश सरांची कन्सल्टन्सी घेऊन आपण हा प्लॉट पुन्हा लावावा आणि तो प्लॉट त्यांनी लावलाय आणि पहिल्याच वर्षी ही साईज त्यांना मिळते. खूप छान प्लॉट आहे. आता महेश सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्लॉट आहेत, पण महेश सरांचं अनेक मार्गदर्शन तुम्ही त्यांना करताय, म्हणजे स्वतः ते तुम्हाला गुरु मानतात. काय त्यांच्याबद्दल काय त्यांना सल्ला द्याल किंवा त्यांचं महाराष्ट्र कर्नाटकमध्ये संपूर्ण काम चालू आहे? हे बघा, त्यांच्या पश्चात पण मी त्यांच्या प्लॉटवरती व्हिजिट दिलेले आहेत. मी आता हे सगळे शेतकरी आहेत ना, यांना पण मी तेच गायडन्स देतोय. पण शेतकऱ्याच्या माग लागणं, त्याच्याकडनं करून घेणं आणि त्याला पाहिजे ते प्रोडक्ट पण अवेलेबल करून देणं, ते पण बांधावरती ते काम ते करतायत. शेतकरी मी सांगतो की हे बघा, त्याच्या मागे पण भरपूर कामं राहतात आणि ते काम करत असताना एखादं काम त्याच्याकडनं मागं राहून जातं. कन्सल्टंट मी कायम सांगतो, त्याच्याकडे एक छोटीशी काठी असावी आणि ती त्याला अशी दाखवायची फक्त की नाही हे काम करावंच लागतं, हे काम करावं लागतं. कारण ते किती इम्पॉर्टंट आहे ते फक्त कन्सल्टंटला माहिती राहतं. कारण शेतकरी सगळ्या गोष्टीत खर्च करतो, पण तो जर वेळेत केला, म्हणजे फुलं गळून गेले नंतर तुम्ही फवारा घेतला तर ते खालचे फुलं पुन्हा येणार नाही ना. मग त्या कन्सल्टंटनी जर तुम्हाला रात्री फोन केला की उद्या सकाळी ही फवारणी झाली पाहिजे, तर बाकीचे कामं मागे ठेवा, तरच आपण हार्वेस्ट करू शकतो. ते जर गळून गेलं तर काय हार्वेस्ट करणार आहे? म्हणून ते मागं लागतात, करून घेतात. आणि आता ही जी बाग आहे, मी आल्यानंतर सगळ्यात पहिलं हसलो का, तर जे मी म्हणतो की सिंगल स्टेम पाहिजे, स्वतःची कॅनोपी स्वतः मॅनेज करायला पाहिजे, डाळिंबाचं झाड कधीच 8 फुटाच्या वरती नाही गेलं पाहिजे, तशी ही बाग डेव्हलप केलेली आहे पहिल्या दिवसापासून. त्यांनी ज्याला टॉपिंग आपण म्हणतो, वॉटर शूट काढणं म्हणतो, सिंगल स्टेम ठेवणं म्हणतो, हे सगळं त्यांनी त्यांच्याकडनं करून घेतलंय. तर करून घेणारा जर कन्सल्टंट असेल, नुसतं मारा नुसतं टाका, मारा आणि टाका ह्याच्यात नसावं, कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी देणारा असावा. म्हणजे आज डाळिंबाचे रेट 70, 80, 90, 100 रुपयापर्यंत सौदे चालू आहेत. याच्यामध्ये शेतकऱ्याची मानसिकता काय की रेट पडलेले आहेत, आता काय, तर खर्च कमी मध्ये पण डिजीज मॅनेजमेंट असेल किंवा ही साईज मिळवणं असेल, हे सगळं जमलं पाहिजे. आणि ते त्यांनी इथं केलं. गेल्या वर्षीचा नगरमध्ये संतोष पन्हाळे यांचा एक व्हिडिओ केला डाळिंब 261 रुपये, महाराष्ट्राचा सगळ्यात टॉपचा व्हिडिओ गेला तो. आणि आता सध्या डाळिंबी दर पण कमी आलेत. काय तुमचा सल्ला काय असणार शेतकऱ्या संदर्भात? नाही, डाळिंबाचे दर हे पण कमी नाहीयेत. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, की 70 रुपयांनी तुम्ही माल देताय. एका एकरामध्ये मी सांगतो 14 आणि 15 टन सोडा 10 टन निघेल, 7 लाख रुपये. क्रॉप कव्हरचा जर खर्च 3 वर्षात डिवाइड केला, तर तुमचा 3 लाखाच्या आतमध्ये खर्च ठेवा. 3 लाख खर्चात गेले 4 लाख रुपये तुम्हाला निव्वळ नफा राहतो एका एकरामध्ये.
एवढं पैसे देणारं तुमच्याकडे दुसरं पीक आहे का? तर त्याचं उत्तर येतं नाही. हे एक लकीली आपल्याला मध्ये बोनस आला हा. 200 रुपयापर्यंत. पन्हाळे सर माझे एकदम जवळचे डॉक्टर. तर ते कधीतरी मिळतात रेट, एखाद्या शेतकऱ्याला मिळतात, जनरली नाही मिळत आहे. बरं मला एक सांगा तुम्ही, 250 रुपयांनी शेतकऱ्यांनी विकल्यानंतर खाणाऱ्यांनी कधी घ्यायचं होते डाळिंब? सगळ्यांना खायला तरी भेटेल का? पण तरी पण 100 रुपयाचे रेट शेतकऱ्याला मिळालेच पाहिजे. आणि 100 रुपयांनी गेलं तर 10 लाख होतात, 3 लाख गेले तर 7 लाख रुपये राहिले पाहिजे. कारण कष्ट पण तेवढे आहेत, रिस्क पण तेवढी आहे. मग रोग आहे, तेलकट डाग आहे, या सगळ्या गोष्टींची रिस्क तिथं आहेच ना. दर कसे वाटेल, दर पुढे वाढतील कमी होतील? कारण तुम्ही संपूर्ण आता भारतभर फिरताय, म्हणजे सध्या लागवडी कशा चालू होती, वाढायला लागली का कशी? नाही, आता भरपूर लागवडी झाल्या. मी आता शेतकऱ्यांना सांगायला आलोय की 2 वर्ष थांबा. 2 वर्षामध्ये जे काही शेतकरी नवीन आले, त्यांना पैसे नाही झाले, ते उपटणार आहे. जे काही कंटिन्युअस ज्या एरियात डाळिंब होतं ना, त्यांना 1 लाख रुपये 2 लाख रुपये निव्वळ नफा राहिला तरी ते डाळिंब उपटणार नाही, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. पण जिथं ऊसाची शेती होते, बागायत शेती होते, द्राक्षाची शेती होते, पर्टिक्युलरली निफाड वगैरे जो बेल्ट आहे, त्या लोकांना द्राक्षात पैसे होत नव्हते, त्यांनी प्रचंड डाळिंब लावलंय. त्याच्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंब वाढलं, कर्नाटकात वाढलं, राजस्थानमध्ये वाढलं. तर हे लोकांना जर पैसे नाही मिळाले, हे बऱ्यापैकी इन्व्हेस्टर आहेत, 100 एकरचे जे प्लॉट केलेले आहेत, जर त्यांना त्यातनं नफा नाही मिळाला तर ते बागा नाही ठेवणार आहे. मग ऑटोमॅटिकली पुन्हा वाढतील. परंतु एक सांगायचं काय माहिती का, मी शेतकऱ्याला पण म्हणतो, तुम्ही डाळिंब कधी खाता? आता हा प्लॉट हार्वेस्टिंगला आला, सुधाकर भाऊ काय करणार आहे, माग हात टांगणार आहे आणि बागेत हिंडणार आहे, फुटलेलं फळ कुठं दिसतं का? त्यांनी कधी हे, आता मलाच कस तरी वाटलं जेव्हा हे फळ महेश सर तोडत होते, तर एवढं चांगलं फळ कधीच शेतकरी तोडून खात नाहीये. किंवा कोणी जाऊन बाजारातनं डाळिंब आणलंय, बिहार असेल, युपी असेल, बांगलादेश असेल, यांनी जर डाळिंब खाणं बंद केलं तर डाळिंबाचे रेट तसेच पडणार आहेत. आपण पण डाळिंब खायला चालू करायला पाहिजे. डॉक्टर लोकांनी पण डाळिंब खायला सांगायला पाहिजे पेशंटला. 100 बिमार एक अनार म्हणतो आपण. सगळे त्याच्यामध्ये एवढे अँटीऑक्सिडंट आहे, सगळ्या रोगांवरती चालणारं फळ आहे, तर ते लोकांनी खाल्लं पाहिजे. कन्झम्पशन वाढलं तर रेट पण चांगले राहतील. आपल्या सगळ्यांचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे, पण सध्याला मार्केटमध्ये बघायला गेलं तर अनेक सल्लागारांचा सुळसुळाट चालू आहे. अगदी 2-4 प्रोडक्टची नावं माहिती झाली, तो डाळिंबीचा मास्टर झाला, सगळीकडे बागा घ्यायला चालू, त्यात शेतकऱ्याला मोठा खर्च करायला होतोय तो, आणि एकदा तेलकट आलाय तो गायब होतोय. त्या सल्लागाराविषयी तुमचं काय मत राहणार? हे सल्लागार येतीलच, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये ते होतच असतं. पण सिलेक्शन कोण करतं? शेतकरी. पण शेतकऱ्यांनी सल्लागाराचं सिलेक्शन करताना काही क्रायटेरिया ठेवला पाहिजे. आता महेश सर इथं आहेत, महेश सरांचे वडील इथं आहेत, मी त्यांच्या घरी गेलेलो आहे, त्यांच्या बागा बघितलेल्या आहेत, त्या बागेचं स्ट्रक्चर छाटणी, मी काय म्हटलं की ही बाग एकदम चांगली, मस्तपैकी कॅनोपी मॅनेजमेंट एकदम चांगलं केलेलं आहे. कारण ते जे संस्कार आहेत ते संस्कार महेश सरांपर्यंत आले. माझ्याकडनं काय टेक्निकल गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत, पण ते जे मेन प्रॅक्टिकल ज्या गोष्टी आहेत त्यात उपजत त्यांच्यामध्ये आहे ना. असे सल्लागार तुम्ही ज्यांचं नाव घेतलं, म्हणजे सुळसुळाट झाला वगैरे, मी काय म्हणतो, कोणताच कन्सल्टंट जो आहे ना यांच्याकडे येऊन म्हणत नाही की मला तुमचा प्लॉट द्या. आता साधं एखादं PGR, नाव नाही घेणार मी, ते फ्लावरिंग स्टेजला दिलं आणि लई फुलं आले आणि बाग लगेच सेट झाली म्हणून तुम्ही कन्सल्टंट चांगला आहे असं म्हणता का? न्यूट्रिशनचं नॉलेज किती आहे, इरिगेशनचं नॉलेज किती आहे, किती वाजता स्प्रे करायचे, स्प्रेचं सोल्युशन किती pH चं किती TDS चं असलं पाहिजे, सिस्टमिक कधी मारायचे, कॉन्टॅक्ट कधी मारायचे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या त्याला माहिती पाहिजे. आणि त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे शेतकऱ्याला की बाबा ह्या गोष्टी आपण अशा अशा करतो, त्याला एज्युकेट करा शेतकऱ्याला. नुसते डोस लिहून दिले आणि टाकायचे हे असं नाहीये. त्याला एज्युकेट करा की नाही आपल्याला हे शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, पण प्रश्न विचारण्यासाठी पण नॉलेज लागतं, तर त्या पद्धतीने त्यांनी घ्यायला पाहिजे. शेतकरी स्वतःची डायरी पाहिजे त्यासोबत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याला डाळिंबीमध्ये 2च रोग महत्वाचे वाटतात, की तेल्या आणि मर रोग. सध्याला मार्केटमध्ये तेल्या म्हणून ह्या औषध मारलं की तेल्या मरू शकतो असं प्रोडक्ट आहे का मार्केटमध्ये? 100% नाहीये. काय करायला लागेल? 100% नाहीये. तेलकट जर कंट्रोल करायचं असेल, सगळ्यात पहिलं बागेला पाणी जेवढं कमी देता येईल तेवढं कमी द्या. कारण तेलकटचं वातावरण म्हणजे जास्त ह्युमिडिटी. जास्त ह्युमिडिटी मध्ये डाळिंबाला पाणीच लागत नाहीये, कारण ते हवेतूनच पाणी घेतं. ह्युमिडिटी म्हणजे हवेतलं पाणी, ते तिथूनच पानाद्वारे पाणी घेत राहतंय, त्याला गरज नाही. आता बरेच लोक म्हणतात की मला खतं द्यायचे, मग माझा माल फुगला पाहिजे. मी म्हणल, जर पानातून पाणी बाहेर पडलं तरच खालून पाणी वरती खेचलं जाणार आहे. जर खालूनच पाणी वरती येत नसेल, तुमचे खतं कसे येणार आहेत? म्हणून पहिलं पाणी कमी करा, 1. 2 नंबर, नायट्रेट नायट्रोजनचे खतं 100% बंद करा. मॅग्नेशियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट हे जमिनीतून पण नाही, वरनं पण नाही. एवढं प्रूव्ह झालेलं आहे की नायट्रेट नायट्रोजन हा तेलकट वाढण्यासाठी मदत करतो, म्हणून ते एक आपल्याला द्यायचं नाहीये.
त्यानंतर कोणतंही बुरशीनाशक, विद्राव्य खत, कीटकनाशक, टॉनिक तेलकटच्या वातावरणात तुम्हाला फवारायचं असेल, त्याच्यामध्ये तुम्ही सुडोमोनस असेल, बॅसिलस असेल, हे टाकून घ्या. एकही फवारणी तेलकटच्या वातावरणामध्ये बिना तेलकटच्या प्रोडक्टची नाही गेली पाहिजे. ती एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. माल लिमिटेड ठेवा. 18 महिन्यानंतर बागा धरा. त्याच्यावरती जेवढं त्याला नाही तर पूर्ण स्ट्रेस मध्ये जात आहे झाड, तर ते स्ट्रेस मध्ये नाही गेलं पाहिजे. ज्या गोष्टींनी झाडावर स्ट्रेस येतो त्या गोष्टी करू नका. ज्या गोष्टींनी स्ट्रेस घालवला जातो त्या गोष्टी त्याला द्या. चांगलं न्यूट्रिशन असेल किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटचे आता अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंटचे चांगले प्रोडक्ट बाजारात आहे, त्याचा वापर करा. जमिनीतून आणि वरून तेलकटला घाबरायचं कारण नाहीये. मर रोगाला लागवड एक तर रोप घेताना काळजी घ्या. मरच्या नर्सरीतून आणू नका. गुटी आणा, त्याची रोप तुमच्या शेतात तयार करा. नाही तर मग त्या पिशवीतच नेमॅटोड आपल्या इथे येतो किंवा फ्युजारियम बुरशी तिथून येते. त्याच्यानंतर लागवड करताना बेडवर करा. पहिल्या दिवशी शपथ घ्या की मी खोडं मातीत गाडणार नाहीये. जे वॉटरशूट माझे येतील ते मी कोळे असताना काढेल. पावसाळ्यामध्ये मी तिथे सीओसी त्याच्यावरती टाकेल. पहिल्या दिवशी शपथ घ्या की माझं ड्रिपचं पाणी खोडामध्ये जाणार नाहीये. ड्रिपचं पाणी जर तुमचं खोडात गेलं तर तुम्ही कितीही औषधं सोडा, काही करा, मग रोग येणार आहे. ह्या पद्धतीने जर केलं तुम्ही, पाणी कमीत कमी दिलं तर मग रोग बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतो. परंतु जर काळी जमीन असेल, 4-5व्या वर्षी मर रोग येतो. 50% झाडं जरी मेले तुमचे 10-12-15 वर्षामध्ये, तरी पण खूप पैसे डाळिंब देतं. कारण काळी जमीन ही डाळिंबाची नाहीये. तरी लोकांनी लावले असतील, तिथं मर रोग येणार आहे. त्याला खूप काही केमिकल जमिनीमध्ये सोडू नका. फवारणीचा कालावधी साधारणपणे काय असायला पाहिजे? किती दिवसाचा अंतर राहिला पाहिजे? डिपेंड. जर तेलकटचं वातावरण असेल 4 दिवसाला फवारणी झालीच पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये कधी कधी महिनाभर पण फवारणीची गरज नाहीये. तुमचं वातावरण कसं आहे, कोणती कीड आहे, कोणता रोग आहे, त्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यावी लागेल. बरोबर. आपल्याला खूप बोलायचं आहे, पण तुम्हाला पण पुढे जायचं आहे. तुम्हाला पण सांगोला कार्यक्रम आहे. खऱ्या अर्थानं डाळिंबीमध्ये हेच गणित आहे. आम्ही व्हिडिओ टाकला की खाली एक कमेंट येते की साहेब व्हिडिओ टाकू नका, डाळिंबीच्या लागवडी मोठ्या प्रमाणावरती वाढले, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला, दर पडला येतं. असं अजिबात नाही. सध्याला मार्केटमध्ये असं एखादं पीक दाखवा, त्या पिकातून शेतकरी कोट्याधीश लाखोपती झालाय. पण मी तुम्हाला डाळिंबीतले असे शेतकरी दाखवतो ज्यांनी डाळिंबीतून कोट्यावधी रुपये कमवलेत. त्यामुळे डाळिंबीचे लागवड झाले म्हणून डाळिंबीचे रेट पडतील हा उद्देश नाही. चांगलं काम करा, चांगल्या सल्लागारासोबत काम करा, चांगले प्रोडक्ट वापरा, तर डाळिंबी शेती यशस्वी होणार आहे. तुम्ही वेळात वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल आभारी. थँक्यू.